नमस्कार, मी उमेश ढोंगडे. बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या आखाड्याचा आज आपला 51वा भाग आहे. या भागामध्ये आपण सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. शिवेंद्र राजे भोसले हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातली गंमत अशी आहे की पुन्हा शिवसेनेचा जो हट्ट आहे, उद्धव ठाकरेंचा जो हट्ट आहे, तो यापूर्वीच्या अनेक मतदारसंघात आपण चर्चा केली आहे. पाटण असेल, सांगोला असेल, भूमपरंडा असेल, लोहाकंदार असेल, अशा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं मतदारसंघ आपल्या वाटणीचा नसताना, म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ आपल्या वाट्याला आलेला नसताना शिवसेनेनं तिथं बंडखोर म्हणजे स्वतःचा अधिकृत उमेदवार उभा केला आहे. महाविकास आघाडीचा जो काही धर्म असतो, आघाडीचा म्हणून जो काही धर्म आहे, तो न पाळता अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी केवळ अट्टाहास म्हणून ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले, त्याच्यामधला हा एक मतदारसंघ आहे. अमित कदम यांना शिवसेनेने तिथं उमेदवारी दिलेली आहे. आणि यापूर्वी शिवेंद्रराजेंच्या विरोधात अनेक वेळा जे लढले ते दीपक पवार यांचा खरं दावा होता, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. पण त्यांना यावेळी उमेदवारी दीपक पवारांना राष्ट्रवादीकडनं अपेक्षित असताना एकूण हा मतदारसंघ काय आहे, अमित कदम कोण आहेत, दीपक पवारांचा इतिहास काय आहे, या संदर्भात आपण अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत. अविनाशजी, नेमका आता आपण मागच्या अनेक मतदारसंघात बोललो, सांगोल्याचं बोललो, पाटणचं बोललो, तर इथं पुन्हा तेच झालं आहे. हो, याला आपण एकच गोष्ट म्हणू शकतो की शिवसेना ठाकरे गट जो आहे, तो त्या गटाला सध्या आपली ताकद खूप वाढवायची. आणि त्याच्यामुळे कुणीही माणूस आला की असं ते हुरळून जातात. म्हणजे असं अगदी हुरळून जाण्याशिवाय दुसरा शब्द त्याला वापरता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत यांना असं वाटतं की आपण आता महाराष्ट्राचे फार मोठे नेते झालेले आहोत. आणि त्यामुळे ते काय करतात की असं एखादा माणूस आला की त्याला ते शिवबंधन बांधतात. शिवबंधन बांधलं की त्याला लगेच उमेदवारी जाहीर करतात. मग त्यावेळी त्या मतदारसंघामध्ये कुणाची ताकद आहे, त्या संबंधित माणसाचं तिथलं योगदान काय आहे, किंवा म्हणजे आता अगदी सांगायचं असं की उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची अडवणूक, दमणूक अशी जी केलेली आहे ना, ती या सगळ्या म्हणजे आत्ताच्या ह्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की शरद पवारांना अक्षरशः दमवले. म्हणजे आता शरद पवार त्याच्याबद्दल बोलायलाही तयार नाहीत. ते म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की गेल्या 8 दिवसात त्यांनी एक शब्द काढला नाही उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. कारण उद्धव ठाकरेंनी आता तुम्ही सांगितलं तसं म्हणजे सगळीकडे सांगोला असेल, पाटण असेल, की एखादी जागा, आता ही साताऱ्याच्या जागेबद्दल आपण चर्चा करतोय, ही जागा जिंकण्याची फार आशा नाही आहे खरं सांगायचं तर. कारण शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आलेत. पण तरी पण शिवसेनेने हे केल्यामुळं त्याच्यामुळे ते जे लोकांमध्ये संदेश जातो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा संदेश गेला की आपल्याला डावललं जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला काय पद्धतीने शिवसेना वागणूक देते हे याच्यातून दिसते. आता हे अमित कदम म्हणजे काय असे फार शिवसेनेचे कट्टर आहेत का, तर अशातला भाग नाही. अमित कदम भाजपमध्ये होते, त्यानंतर ते गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते परत अजित पवारांसोबत गेले. अजित पवारांच्या तिथे त्यांना असं वाटलं की आता इथे काय आपल्याला तिकीट मिळणार नाही. मग त्याच्यामुळे ते गेले शरद पवारांच्या, त्यांनी सदस्यत्व घेतलं. आणि आता तिथे पण परत उमेदवारी मिळणार नाही असं वाटलं. आणि शेवटी शरद पवारांकडे दीपक पवार प्रतिस्पर्धी होते. आणि त्यांनाही आता त्यांनी एवढा आता कुणाचाही अभ्यास असणार की आपण एकदा का उद्धव ठाकरेंकडे गेलो, तिथे एकदा का शिवबंधन बांधलं, संजय राऊतांना सांगितलं की आपल्याला लढायचं आणि आपली ताकद अशी आहे की संजय राऊत अशी एकदम हुरळून जाणार, उद्धव ठाकरेंना सांगणार की अरे आपल्याकडे फार मोठा माणूस आलेला आहे आणि हा 100% निवडून देणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी अमित कदम यांनी उमेदवारी घेतली. आता अमित कदम हे म्हणजे अगदीच काही नौखेत अशा भाग नाही. त्यांचे वडील आमदार होते 1987 ते 1995 काळात जी कदम आमदार होते. परंतु गेल्या 29 वर्षात कदम घराण्याचं कुणीही उभं नव्हतं. आत्ता यावेळी पहिल्यांदा कदम घराण्यात एक जण उभा आहेत. त्या मुळामध्ये आपण जावळी सातारा मतदारसंघासंदर्भात बोलू. पण आत्ता तुम्ही जे बोलला की शरद पवार त्यांच्यावरती आता बोलायला तयार नाही आहेत, किंवा संजय राऊतांची तुम्ही त्यांची जी शैली आहे त्या संदर्भात बोलला, तर ही शिवसेना मुद्दाम करते, जाणीवपूर्वक करते, हे तर आता स्पष्ट आहे. पण त्याचे कारण काय असावं? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे काय, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे जे ते नाटक झालं सगळं, ते त्या नाटकापासून आपण जर पाहिलं असेल तर उद्धव ठाकरेंनी थोडंसं अंग काढून घेतलं असं म्हटलं तरी चालेल. उद्धव ठाकरे काही राज्यात फारसे फिरत नाहीत. म्हणजे आत्तापर्यंत त्यांचा असा एकही मोठा दौरा झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सध्या असं वाटतं की शिवसेना ठाकरे गटात ते सगळे अधिकार हे संजय राऊत यांच्याकडे आहेत. संजय राऊतांनी परवा दिवशी बोलतानाही बोलले की आम्ही कोरेगाव मतदारसंघाच्या बदल्यात हा मतदारसंघ घेतोय. पण साधारणतः एक महायुती आणि महाविकास आघाडीने एक सूत्र पाळलं होतं
की ज्या जागांमध्ये गेल्यावेळी आपला जर आमदार असेल तर ती जागा त्यालाच ठेवायची, गेल्यावेळी आपला जो उमेदवार आहे तो जर 2 नंबरला असेल आणि आता तो विरोधात असेल तर ती जागा घ्यायची. त्याच्यामुळे आता दीपक पवार परवा दिवशी बोलले, म्हणजे ते त्यांना पण कळेना की हे कशा पद्धतीने नक्की त्या अमित कदम यांना उमेदवारी देण्याचं कारण काय, म्हणजे माझी उमेदवारी नाकारण्याचं कारण काय कुणालाच कळत नाही. म्हणजे आत्ता जर सातारा जावळीमध्ये जर विचार केला आणि शरद पवारांनी मान्य कसं केलं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे असं मला वाटतं, असं वाटतं की म्हणजे आता हे शरद पवारांच्या बाबतीत शब्द वापरणं थोडंसं चुकीचं, पण ती म्हण म्हणून वापरू की आता सध्या काय झालं आहे की उद्धव ठाकरेंच्या ह्या सगळ्या हट्टामुळं ते तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली की काही अगदी नंतर निवडणुकीच्या काय बोलायचं बाबा, म्हणजे शेवटी आपण नाही का म्हणतो ह्या माणसाला आता काय बोलायचं. तर अशा पद्धतीचं मला वाटतं की ठाकरे आणि राऊत यांच्याबद्दल मला असं वाटतं की महाविकास आघाडी त्या सगळ्याच पक्षांचं झाले, म्हणजे अगदी शेतकरी कामगार पक्ष असू, शरद पवार असू किंवा काँग्रेस असू, तर त्यांचं झालं की हे यांनी म्हणजे अगदी दांडगाई जी म्हणतात ती चालवली आहे सध्या. शिवसेनेची दांडगाई असं याला शिवसेनेची दांडगाई म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, इथपासूनच ती खरं सुरू झाली होती. पण एक ती दांडगाई काँग्रेसनी जुमानली नाही आणि त्याला पवारांनी साथ दिली, त्याच्यामुळे कदाचित या पद्धतीची त्यांची भूमिका काँग्रेसची साथ दिली. म्हणजे काँग्रेसमध्ये पण आहेतच ना नाना पटोले, म्हणजे ते पण म्हणजे कसं ठकास महाटक असे जे आपण म्हणू शकतो तर तसे आहेत. पण शरद पवारचं एकंदर राजकारण, त्यांचा सुसंस्कृतपणा, तर त्याच्यामुळे बाबा नको आपल्याला. आणि काय की मुख्य म्हणजे ह्यांच्या नादी काय लागणार हा प्रश्न आहे ना. संजय राऊत दररोज सकाळी बोलतात, ते आता शरद पवारांच्या विरोधात ते थेट बोलणार नाहीत, परंतु जर शरद पवारांच्या पक्षातील कुणी काय बोललं तर ते सकाळी सकाळी करणार. आणि आत्ता जे शरद पवारांना जे साधायचं आहे की बाबा महायुतीचा पराभव करायचा आहे, तर ते महायुतीचा पराभव करण्यासाठी बाबा म्हणजे तू मोठ्या बापाचा असं जे म्हणतात ना मराठीमध्ये, ते तर तशा पद्धतीचं मला असं वाटतं की आता सध्याचं हे शिवसेना आणि हे तुमचं अगदी बरोबर आहे. पण याचा परिणाम जो आहे तो एकूण निवडणुकीचं वातावरण, महाविकास आघाडीला असलेलं वातावरण, याच्यावरती परिणाम होताना दिसतोय प्रत्यक्षात झालं आहे. म्हणजे आता परवा दिवशी एका सी वोटरचा सर्वे आला, त्या सी वोटरच्या सर्वेमध्ये आत्ता सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 20% अंतर आहे. हे 20% अंतर म्हणजे महाविकास आघाडी 20%नी पुढे आहे. परंतु आता हे ज्या पद्धतीने जागा वाटप झालं, म्हणजे मला वाटतं आपण पश्चिम महाराष्ट्रात अनेक मतदारसंघाची चर्चा केली, मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघाची चर्चा केली, आणि आपणच बोललो आहे की आत्ता ज्या पद्धतीने जागा वाटप झालं त्याच्यामध्ये ह्या फक्त केवळ जागा वाटप चुकीचं झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या किमान आत्ता तरी एक अंदाज असा आहे की 10 जागा जातील. म्हणजे त्याच्यामध्ये सांगोल्याची एक जागा आपण परवा दिवशी चर्चा केली होती, हे तानाजी सावंतांच्या जागेची चर्चा केली होती. केवळ महाविकास आघाडीच्या म्हणजे ही जी बेदिली माजली आहे तर त्याच्यामुळे त्या जागा जाणार आहेत. बरोबर. जावळी मतदारसंघ सातारा जावळी आहे, त्याच्याबद्दल काय बोलता येईल? सातारा जावळीचा आत्तापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर 2004, 2009, 2014 आणि 2019 चारही वेळा शिवेंद्रसिंहराजे भोसले निवडून आलेले आहेत. 2004मध्ये म्हणजे पहिल्या 3 निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या याच्यावर लढवल्या. 2004मध्ये जवळजवळ त्यांचा 1,04,000 मतांनी विजय झाला होता. आणि साधारणतः आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत ते 40 ते 45,000, 47,000 ह्या अशा मतांच्या फरकाने निवडून आलेले आहेत. आत्ता ही सगळ्यात आत्ताच्या ह्याच्यामध्ये शिवेंद्रसिंह आणि उदयनराजे यांचं मनोमिलन झालेले आहे. आणि हे मनोमिलन झाल्यामुळे आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे उदयनराजेंनी. उदयनराजे परवा बोलताना म्हणाले की राज्यात प्रथम क्रमांकाच्या यांनी शिवेंद्रला निवडून आणायचे. आणि ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचे की शिवेंद्रराजेंचं तिथलं सहकारावर वर्चस्व आहे, सगळ्या सहकारी संस्था ताब्यात आहेत. म्हणजे एक त्याच्यातही आपण अशी तुलना करू शकतो की शिवेंद्र आणि उदयनराजे म्हणजे अनेकदा आपण चर्चा करतो ना की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. तर उद्धव ठाकरेंनी संघटना बघितली असती, चेहरा राज ठाकरे झाले असते तर शिवसेना कुठे गेली असती. तसं आता सातारामध्ये झालेले की उदयनराजेंना फार काही नाही, परंतु उदयनराजे चेहरा आहे, एक भाषण करणार, कॉलर उडवणार, आणि शिवेंद्रराजे बाकी संघटना बघणार, संस्था बघणार. तर हे एक चांगलं तिथं समीकरण जुळलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उदयनराजेंचा म्हणजे जो विश्वास आहे तो काही फार अनाठ आहे याच्यातला भाग नाही, तर ते राज्यात म्हणजे किमान पहिल्या 5 मध्ये तरी निवडून येऊ शकतात असं वातावरण आहे. दीपक पवारांची काय, त्यांचं एकूण आव्हान काय आणि त्यांचं एकूण ताकद किती आहे? दीपक पवारांची तशी ताकद नाही आहे. म्हणजे असं आत्तापर्यंतच्या म्हणजे आकडेवारीत गुरु म्हणजे बाकी तिथं मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते खरं ॲक्च्युली 3 वेळा मला वाटतं लढले. काय झालेलं आहे सातारा म्हणजे आता सध्या महाराष्ट्रातलं राजकारण आहे ना, हे खरोखर म्हणजे समजणं अवघड झाले. याचं कारण असं की दीपक पवार कोण, तर दीपक पवार आपण एक बघतो तिथं पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष होते, भाजपने केलं होतं, परंतु ते नंतर राष्ट्रवादीत गेले, आता शरद पवार गटात आहेत. महाराष्ट्राचं राजकारण काय झालं की गेल्या 5-1 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2019 पासून हे कळतच नाही की कोण कुठे. शिवेंद्रसिंहराजे 2019मध्ये भाजपमध्ये गेले आणि ते भाजपमध्ये गेल्यामुळे इतके दिवस भाजपकडून शिवेंद्रराजेंच्या विरोधात लढत असलेले दीपक पवार राष्ट्रवादीत आले. म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात ते खो-खो जो म्हणतात ना, तो खो-खो चाललेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा खो-खो झालेला आहे. आणि त्यामुळे
दीपक पवारांनी आत्तापर्यंत त्यांना साधारणतः 78,000 80,000 अशी मतं मिळालेली आहेत, परंतु शिवेंद्रराजेंना पराभव करण्या इतपत ताकद ते अजूनपर्यंत गोळा करू शकले नाहीत. त्यांना अनेकदा म्हणजे भाजपमध्ये उदयनराजे तर भाजपमध्येच होते, उदयनराजेंची ताकद मिळेल असं वाटत होतं, परंतु उदयनराजेंनी आत्तापर्यंतच्या निवडणुकात शिवेंद्रसिंहराजेंबद्दल फार त्वेषाने प्रचार केला होता असं कधी झालं नाही. आणि आता उलट ते त्यांच्या बाजूने त्वेषाने प्रचार करायला उतरले. हा एक फरक दीपक पवारांना होईल. या मतदारसंघात सातारा शहर सातारा शहर आणि हे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर, हो. अमित कदम हे महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती होते. अमित कदम हा, आणि ह्या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य या लढतीचं की हे दोघेही अजित पवारांचे कट्टर समर्थक. म्हणजे शिवेंद्रराजे जरी आत्ता भाजपमध्ये असतील तरी अजित पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक होते, आणि अमित कदम कुठल्याही पक्षात जरी असले तरी अजित पवारांचे अत्यंत कट्टर समर्थक होते. त्याच्यामुळे अजित पवारांच्याच 2 कट्टर समर्थकातली लढत आहे म्हटलं तरी चालू शकेल. ओके, पण एकूण शिवेंद्रराजेंचं लीड किती राहील एवढाच एकूण यात सगळ्याचा विषय आहे. हे काय कारण आता एकतर भाजपचं ह्या दोघांचं जे काय भांडण आपण बघतोय अमित कदम आणि दीपक पवार, त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर गेल्या वेळी पावसातली सभा झाली, त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं, राष्ट्रवादी काँग्रेसला खूप झाली, पण ती सभा ज्या मतदारसंघात झाली त्या मतदारसंघात शिवेंद्रराजे भाजपकडून निवडून आले. तर त्याच्यामुळे म्हणजे शरद पवारांचा खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एकेकाळी शरद पवारांना बांधणारा जिल्हा होता. शरद पवारांची खूप ताकद होती, परंतु जे शरद पवारांचे सगळे शिलेदार होते म्हणजे अभय महाराज जे होते ते शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्ती, परंतु त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे ते त्यांच्यापासून बाहेर पडले. असे शंभूराजे देसाई वगैरे असे सगळे आणि शिवसेनेत गेले, कुणी कुठे गेले. आणि मुख्य म्हणजे शिवसेनेने तिथे काय केलं की शिवसेनेने म्हणजे आत्ता केवळ आत्ता नाही, शिवसेनेने आत्तापर्यंत तिथं कायम अशा पद्धतीने राजकारण केलं की जास्तीत जास्त डॅमेज हा शरद पवारांना झालेला आहे. म्हणजे सातारा जिल्हा शरद पवारांच्या वर्चस्वाखालून जो गेला तर त्याला प्रमुख जे घटक आहे कारण ते शिवसेना आहे. आणि आत्ता ते मला तर वाटतं आत्ता ह्यावेळेस ते जास्त झाले. म्हणजे आता तर हे 2 ठिकाणी म्हणजे साताऱ्याच्या जवळ पाटणमध्ये पण शिवसेनेने असंच केलेलं आहे. हर्षद कदम यांना तिथे उमेदवारी दिली. आपणच यात जवळजवळ प्रत्येक मतदारसंघावरती आपण बोललोय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हाच विषय आला की शिवसेनेनं हट्टानं उमेदवार उभा केला आणि त्यामुळे तिथलं जे काही निवडून येण्याचं गणित आहे ते बिघडते म्हणजे अगदी महायुतीच्या बाजूनीच जाते. बरोबर, बिघडते असं नाही. म्हणजे आता तानाजी सावंतांचं आपण उदाहरण घेतलं होतं, म्हणजे अगदी ते गद्दार म्हणून लढायचं, पण गद्दार म्हणून लढायचं तर मग मी तर म्हणेल की मग गद्दार म्हणून लढायचं एखाद्याला पाडायचंय तर तुम्ही कुठल्याही प्रकारची हे तडजोड करायला पाहिजे. उलट तो निवडून म्हणजे अगदी शत्रूलाही मदत करायला पाहिजे. म्हणजे जर शत्रूचा शत्रू आपला मित्र, पण तुम्ही इथं उलट जास्तीत जास्त खोडा घालण्याचा प्रयत्न करताय. बरोबर, लोहा कंधारमध्ये आपण लोहाकंदारमध्ये आणि ते पण शेकापला. म्हणजे काय की जो पक्ष ज्याने लोकसभा निवडणुकीत कुठल्याही अपेक्षा केली नाही, तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला एक वैचारिक अधिष्ठान दिलं, म्हणजे शेकापनी ज्या पद्धतीने काम केलं होतं, किंवा हे सगळ्यात छोटे पक्ष होते, ह्या छोट्या पक्षांनाही मारलं, राष्ट्रवादीलाही मारलं, काँग्रेसबरोबरही त्यांची संधी सुरू आहे. तर मला असं वाटतं की त्यांचं म्हणजे काहीतरी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललंय का नाही याच्याबद्दल संशय घेण्यास जागा आहे. बरोबर, अगदी खरं आहे. हा मतदारसंघ हे इतक्या छान पद्धतीने अविनाजीने आपल्याला समजावून सांगितलं. अविनाजी खूप धन्यवाद. या मतदारसंघात आपण आता इथंच थांबूया, उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.